कार्यक्रमाची सुरुवातीला छोटीशी प्रस्तावना करणार आहे मी. 64 वर्ष राज्य करणारा आणि जनकल्याणातच आपला मोक्ष शोधणारा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर झालेला भारतातील एकमेव दूरदर्शी आणि लोकप्रिय राजा असं ज्यांचं वर्णन करता येईल अशा सयाजीराव गायकवाड या महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा आढावा घेऊन सीम जोशी दिलासा केंद्राचे सभासद महाराजांना आदरांजली वाहणार आहेत. संकलन आणि संहिता हे वासंती गोखले यांची आणि विशेष मार्गदर्शन डॉक्टर रश्मी फडणवीस यांचे लाभले आहे. तर आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. गुराख्याच्या पोराची गगन भरारी, अर्थातच श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांची जीवनगाथा. बडोदा विश्वामित्री नदीच्या काठी ऐतिहासिक वारसा लाभलेलं, परंपरा आणि आधुनिकतेचं सुरेल संगम असलेलं हे सुंदर शहर. मराठमोळं शाही बडोदा गुजरातमधील महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच. मराठी माणसाला आपलंसं वाटणारं अशा या बडोदा नगरीचा तिसऱ्या सयाजीरावांची कारकीर्दसुद्धा तेवढीच नेत्रदीपक आहे, तेव्हा आणि तेवढीच झंझावाती आणि सरस. तर ऐकूया त्यांच्याविषयी. गायकवाड या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल अशी दंतकथा आहे की गाय आणि कवाड या 2 शब्दांचा त्यात समन्वय आहे. सर्व गायींना कसाई खाण्याकडे नेण्याचा हुकूम सर्व खाटिकांना सोडला होता. तेव्हा नगराची कवाडे बंद करून नंदाजी नावाच्या निर्भय युवकाने त्यांना विरोध करण्याचं धाडस केलं. गायींना अभय देण्यासाठी, कवाडं बंद करण्याच्या नंदाजीच्या हिमतीस दाद देण्यासाठी त्याला गायकवाड हे नाव देण्यात आलं. त्याचा वंश पुढे आदराने गायकवाड नावानंच ओळखला गेला. पहिल्या सयाजीरावाने या नगरास बडोदे असे नाव देऊन काही अंशी त्याचा विकास केला. या स्वप्ननगरीचे जन्मदाते पहिले सयाजीराव, तर दुसऱ्या सयाजीरावाने ब्रिटिश रेसिडेंटचा विरोध पत्करून नगरीचे संगोपन केले आणि तिसऱ्या सयाजीरावांनी या नगरीस अत्यंत देखणे असे रूप प्रदान करून वैश्विक स्थान निर्माण केले. आता आपण वारसदाराची निवड कशी झाली ते पाहूया. खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू मल्हाररावांकडून इंग्रज सरकारने राज्यपदाचे अधिकार हिसकावून घेतले. जमनाबाईंनी पुत्र दत्तक घ्यावा आणि तो बडोद्याच्या राज्यपदावर बसवावा असा ब्रिटिश सरकारने निर्णय दिला. गव्हर्नर सर रिचर्ड मीड, दिवाण माधवराव आणि जमनाबाई यांच्या रिजन्सी काउन्सिलला बडोद्यातील वारसदारांपैकी कोणीही पसंत नव्हते. म्हणूनच मनमाडजवळील कवळणे गावी असणाऱ्या चुलत घराण्यांपैकी प्रतापरावांचे पंटू गोपाळराव म्हणजेच गोपाळ काशीराव गायकवाड यांची वारसदार म्हणून निवड केली. गोपाळ मोठा चुणचुणीत आणि तेवढाच व्रात्य. जेव्हा बडोद्याला निघायचं तेव्हा तो लहान गोपाळ तळ्यात डुंबत बसलेला होता. त्याला ना खाऊचे ना कपड्याचे आकर्षण. वनराईत तळ्यात डुंबणे सोडून पाण्याबाहेर येण्यास त्यांनी साफ नकार दिला. तेव्हा गायकुतीस येऊन म्हणाले, तुला खरा खुरा राजा करतो, चल. तेव्हा हे राजश्री तळ्याबाहेर आले. मुलांना राजप्रासादात वारसा निवडण्यासाठी नेण्यात आले.
लहान पोरच ती नव्या वातावरणात बुजली होती. पण गोपाळ मात्र याला अपवाद निघाला. तो तोऱ्यात म्हणाला, राजा व्हायला इथं आलोय मी. जमनाबाईंना त्या उत्तरात चुणचुणीतपणा आणि अरेरावीची चुणूक दिसली. त्यांच्या मनाने कौल दिला. रेसिडेंट मेड आणि दिवाण माधवराव यास अनुमोदन दिले. अशा तऱ्हेने गोपाळरावांचा दत्तक विधानाचा धार्मिक आणि कायदेशीर विधी ब्रिटिश सरकारने 27 मे 1875 रोजी मोठ्या थाटामाटात पार पाडला. सर रिचर्ड्स यांनी गोपाळरावांना गंगा भागीरथी जमनाबाईंच्या मांडीवर बसवले. खेडवळ व्रात्य गोपाळ, बडोदा नरेश सयाजीराव तृतीय म्हणून घोषित झाले. नशिबाने त्याला गरीब घरातून उचलून राजमहालात आणून ठेवले होते. याच मुलाने पुढे झळझळीत कारकीर्द गाजवली. इंग्रजांच्या अपेक्षेप्रमाणे ते सरकारच्या हातातील बुजगावणे ठरले नाहीत. त्यांनी कोळशाच्या खाणीत सापडणाऱ्या हिऱ्याची चमक सिद्ध केली. त्यांचे अगणित लखलखीत पैलू प्रजेला सुखद तर ब्रिटिश सरकारला आश्चर्यचकित ठरणारे. राजप्रासादात सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे इतक्या सहजतेने घडून येणारा हा बदल नव्हता. त्यांच्या कर्तृत्वास चिकाटी, अथक परिश्रम आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांची जोड लाभली होती. दत्तक विधान होताच गोपाळरावांचा अक्षरशः पुनर्जन्म झाला. त्यांच्या प्रशिक्षणाचा शिस्तबद्ध कार्यक्रमही सुरू झाला आणि हा दिनक्रम आखला होता ICS झालेल्या कर्तबगार अधिकारी FH एलियट यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिनक्रम पार पडला. आता पाहूया सयाजीरावांचं वैवाहिक जीवन आणि त्यांचा प्रवास. वयाच्या 17व्या वर्षी 6 जानेवारी 1880 सयाजीराव व तंजावरचा सरदार हैबतराव मोहिते यांच्या कन्या चिमणाबाई यांचा विवाह संपन्न झाला. पण पुढे 5 वर्षांनीच 7 मे 1885 महाराजांच्या व्यक्तिगत सुखावर कुऱ्हाड कोसळली. त्यांच्या पत्नी महाराणी चिमणाबाई अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. पहिल्या महाराणी चिमणाबाई अत्यंत सुशील, मनमिळावू आणि वत्सल माता होत्या. महाराजांचे त्यांच्यावरती फार प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 28 जुलै 1887 रोजी लाल पत्थरांनी तयार होणाऱ्या एका भारदस्त इमारतीची पायाभरणी करण्यात केली. मुळात मंडईसाठी तयार केलेली ही इमारत पुढे न्यायमंदिर म्हणून प्रसिद्ध झाली. पहिल्या महाराणीच्या स्मरणार्थ नव्याने तयार झालेल्या प्रासादाचे नाव लक्ष्मी विलास पॅलेस असं ठेवण्यात आलं. चिमणाबाईंच्या निधनानंतर महाराज सयाजीराव उदास व खंगलेले दिसू लागले. त्यांना निद्रा नशाचा विकार जडला आणि ह्या दुःखावर उतारा म्हणून राजमातेने त्यांच्यासमोर त्वरित दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. संस्थानाची बाजीराव घाडगे यांची राजकन्या गजराबाई नावाची मुलगी निवडली आणि नाईलाजाने त्यांना होकार द्यावा लागला. पत्नी प्रेमाचे प्रतीक म्हणून महाराजांनी या नव्या अर्धांगीचे नावही चिमणाबाईच ठेवले. या दुसऱ्या चिमणाबाईवरही त्यांचं अगदी मनापासून प्रेम होईल. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे गजराबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं. सयाजीरावांनी स्त्रियांनी अशिक्षित राहावं हे त्यांना मुळीच पसंत नव्हतं. त्याने इंग्रजी व मराठी या 2 विषय शिकवण्यासाठी शिक्षिकांची नेमणूक केली. लवकरच त्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाल्या.
समाजाच्या सर्व स्तरात मोकळेपणाने वावरू लागल्या. बडोद्यात स्त्री शिक्षणाचा पाया चिमणाबाईंच्या शिक्षणाने घातला जात होता. 2 एप्रिल 1930 रोजी महाराज पणजोबा झाले. प्रपौत्राच्या जन्माचा आनंद महाराजांनी अगदी मनापासून लुटला. महाराजांनी नवजात बालकाला स्वपुत्राचे नाव दिले. नगरात हत्तीवरून साखर वाटून फत्तेसिंहराव चौथे नावाची द्वाही फिरवली. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. युरोपचा प्रवास हा तर सयाजीरावांचा अगदी आवडता छंद. 63 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्या काळी 24 युरोप सफरी त्यांनी केल्या. जर्मनीहून ते परतीचा प्रवास करत असताना बोटीवर पडल्याचा छोटासा अपघात घडला. ही दुर्घटना काळास निमंत्रण धाडण्याजोगी ठरली. नियतीने सदैव त्यांना कुटुंबापासून वंचित ठेवले. अपत्यवत प्रेमाने संगोपन करून भरभराटीस आणलेल्या स्वसंस्थांच्या बडोदे नगरीच्या अंकावर देह ठेवण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. 76व्या वर्षी 6 फेब्रुवारी 1949 रोजी त्यांनी मुंबईतच अखेरचा श्वास घेतला. महाराजा सयाजीरावांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करणं फारच कठीण. त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ आणि त्यांचे शैक्षणिक धोरण याविषयी थोडं. शिक्षण हा प्रगतीचा आणि सुधारणेचा राजमार्ग आहे असं त्यांचं मत होतं आणि हे त्यांना स्वतःच्या अनुभवावरून पटलंही होतं. शिक्षणाकडून स्वातंत्र्याकडे अशी त्यांची दृढ समजूत होती. बडोदे ही प्रयोगशाळा समजून जगातील सर्व प्रकारचे प्रयोग त्यांनी आपल्या ह्या राज्यात करून बघितले. दिवाण सर टी माधवराव यांनी 1875 या वर्षीच शिक्षण खातं सुरू केलेलं होतं. शिक्षण खात्याचा योजनाबद्ध विकास व्हावा यासाठी शिक्षकांना औपचारिक प्रशिक्षण देणे महाराजांना अतिशय गरजेचे वाटले आणि म्हणून त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाच्या प्रकल्पाची योजनाबद्ध अशी आखणी केली आणि त्वरितच अध्यापक पाठशाळा सुरू झाली, अर्थात टीचर्स ट्रेनिंग स्कूल कार्यरत झाले. बडोदा कॉलेज आणि हायस्कूलच्या बक्षीस समारंभाच्या वेळी केलेल्या भाषणात महाराजा सयाजीराव यांनी आपले शिक्षणविषयक धोरण मॅग्ना चार्टा जाहीर केले. त्यातील कलमे पहा कशी होती. 1. दरवर्षी 30 शाळांची निर्मिती करायची. 2. शाळांच्या इमारतीच्या निर्मितीसाठी दरवर्षी 60,000 रुपयांची तरतूद करायची. 3. मुलींनी शाळेत यावे यासाठी डोळस प्रयत्न करावे आणि विशेष बाब ही की तेव्हा कन्याशाळांची संख्या 2 वरून तब्बल 375 नंबरवर पोचली होती आणि तेथे 90,000 मुली शिक्षण घेत होत्या. आणि 4. त्यासाठी स्त्री शिक्षकांची नेमणूक करण्यावर भर असावा. ही कलमं अतिशय महत्त्वाची ठरतात. महाराजा सयाजीरावांनी मार्गी लावलेले काही शैक्षणिक उपक्रमांचा आढावा आता आपण घेऊया. एक श्लोक.
सदा काळजी एक ग्रंथालयाची, सदा वाढवा आवडी वाचनाची. सदा काळजी एक ग्रंथालयाची, सदा वाढवा आवडी वाचनाची. तयासीच ही ज्ञानप्राप्ती सदाची, म्हणूनीच विद्वान ग्रंथासवाची, म्हणूनीच विद्वान ग्रंथासवाची. ग्रंथालय चळवळ समाजाच्या सर्व स्तरात शिक्षण पोहोचवण्याची कार्यवाही व्हावी. केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न ठेवता कार्यानुभवाचे महत्त्व जपावे. शारीरिक शिक्षणाची व्यवस्था व्हावी. अभिजात इंग्रजी साहित्याच्या अनुवादाच्या कामासाठी विद्वानांची नेमणूक व्हावी. नगरात ग्रंथालयांची संख्या वाढवावी. ग्रंथालयात वाचन करण्याची सवय विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. स्त्रियांनी शिक्षण घ्यावं. केवळ चूल मूल पाहुणे रावणे गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवू नये असे त्यांचे म्हणजे सयाजीरावांचे मत होते. सयाजीरावांनी विद्वान व अनुभवी श्री गोविंद सखाराम सरदेसाई यांची त्यांचा स्वतःचा ग्रंथवाचक म्हणूनही नेमणूक केली. सुरुवातीला महाराजांना वाचून दाखवायचे काम ते करत असत. पुढे त्यांच्या मुलांचे शिक्षकांचे कामही ते स्वतः पाहू लागले. सयाजीरावांचे चरित्रलेखक फिलिप सार्जंट यांनी एकदा महाराजांना विचारले, आपल्या कारकिर्दीत आपण खूप चांगली कामे केली आहेत, त्यातले सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते? क्षणाचाही विलंब न लावता सयाजीराव म्हणाले, अर्थात शिक्षण प्रसार आणि ग्रंथालय चळवळ. ग्रंथालय चळवळ ही तर त्यांच्या मर्मबंधातील ठेव होती. युरोप आणि अमेरिकेतील ग्रंथालय पाहून त्यांनी राज्यभरात ग्रंथालय निर्माण करण्याचे काम हाती घेतले. सेंट्रल लायब्ररीची स्थापना केली. हे ग्रंथालय संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून लौकिकास आले. त्या काळी गावागावातल्या प्रजेसाठी फिरत्या ग्रंथालयाची योजनाही त्यांनी यशस्वी करून दाखवली. इतक्या उत्तम रीतीने अंमलात आणली की लंडनच्या लायब्ररी जनरलमध्ये या कार्याची वन ऑफ द बेस्ट ऑर्गनाइज इन द वर्ल्ड अशी कौतुकास्पद नोंद झाली. तिने संबंध देशाला प्रशिक्षित ग्रंथपाल पुरवले होते. 2च वर्षात 400 पुस्तकालये निर्माण झाली. त्यांनी प्रजेस वाचनाची इतकी गोडी लावली की पुस्तकांचा खप जबरदस्त वेगाने वाढू लागला. बडोदे संस्थानात 4,35,000 साक्षर प्रजा होती आणि ग्रंथालयात 9,07,000 पुस्तके उपलब्ध होती. आणि या ग्रंथालयाची सभासद संख्या किती होती माहिती आहे का? 1,49,000. त्यावेळेला स्त्री शिक्षणाविषयी तर त्यांना विशेष तळमळ. शांताबाई हेर्लेकर आणि लक्ष्मीबाई चौधरी या स्त्री लेखिका म्हणून बडोद्यात अग्रगण्य होत्या. शांताबाईंच्या घरी दर शनिवारी काव्यशास्त्र विनोदाची मैफल भरत असे. मनोरंजन नावाचे मासिकही निघत असे. तेव्हा रेवदंड टिळक, बालकवी, गोविंदाग्रज अशा नवकवींच्या कविता मासिकात छापून येत. आणि असं होतं सयाजीरावांचं शिक्षणावरील प्रेम आणि साहित्यावरील तेवढंच. आता एक कविता ऐकूया. रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची कविता शीर्षक आहे रानात एकटेच पडलेले फूल. रानात एकटेच पडलेले फूल त्यातील काही काव्यपंक्ती. वन सर्व सुगंधित झाले, वन सर्व सुगंधित झाले, मन माझे मोहून गेले कितीतरी, मन माझे मोहून गेले कितीतरी. मी सारे वन हुडकिले, मी सारे वन हुडकिले, फुल कोठे नकळे फुलले, फुल कोठे नकळे फुलले मजतरी. स्वर्गात दिव्य वृक्षास बहरये खास, स्वर्गात दिव्य वृक्षास बहरये खास, असे कल्पिले, असे कल्पिले, मन माझे मोहून गेले कितीतरी, मन माझे मोहून गेले कितीतरी. आता
त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांच्या कवितेच्या काही पंक्ती सादर करते. वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. आता सयाजीरावांच्या तपासात्मक कार्यप्रणालीची झलक पाहू. राज्याच्या प्रगतीचा प्रवाह अडवणाऱ्या शक्तींचा कठोरपणे नायनाट आणि राज्यहित जोपासणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन ही सयाजी महाराजांची कार्यप्रणाली होती. विविध प्रांतांची आणि प्रजेची सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी ते विविध प्रांतात हुजूर सवारी यांनी दौरे काढले. अधिकृत दौऱ्याव्यतिरिक्त ते वेश पालटून रात्री अपरात्री राज्याच्या परिस्थितीचे निखळ आणि सत्य चित्र प्राप्त करण्यासाठी बडोदे शहरात भटकंती करत असत. त्या संदर्भात डॉक्टर गंगाधर कृष्ण गोवंडे यांच्या स्मृतिविहार या पुस्तकातील एक संवादच आपण ऐकूया. तर ऐकूया हा संवाद. अरे चल चल चल, उशीर झाला. आता पळत पळतच जावं लागेल. हो रे, चल आता आपण पळतच जाऊया. अरे 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 थांबा थांबा थांबा. अरे मुलांनो, तुम्ही कुठे चाललात धावत? आम्ही बॉय स्काउटला जातो. अरे पण आज रविवार आहे, शाळेला सुट्टी असते ना? हो, पण आजच तर खरी मजा असते. हजेरी असते, खेळ होतात, नवनवीन शिकवलं पण जातं. अरे पण रविवारी मुलांना बोलवणं वाईटच नाही काय? तुमचे पालक कोणी विचारत नाहीत? पालकांना तर फार आनंद होतो, तेच आम्हाला पहाटे उठवतात. बर, पण तुम्ही असं धावताय का? सावकाश चालत जावं. 6:30ला हजेरी असते, बिगुल वाजतो. मग आता उशीरच झालाय, मग आम्ही धावावं नाही तर काय करावं? अरे पण तुमच्या पायात वाहना नाहीत, अंधारात ठेच लागली म्हणजे? पायात वाहना घालून पळता कसं येईल? बरं बरं बरं, ते राहू दे. पण तुमचे मुख्य कोण आहेत आणि ते तुम्हाला असा त्रास द्यायचा उपद्व्याप का बरं करतायत? आमचे मुख्य प्रसाद सर बॉय स्काउट कमिशनर आहेत. रविवारी तर आम्ही मनापासून जातो. प्रसाद? ऐकलंय त्यांचं नाव. तो फार वाईट वागवतो म्हणे मुलांना, शिव्या देतो. पालक तर त्याच्या फार तक्रारी करत असतात. कोण म्हणतं असं? आमचे कमिशनर तर गोड बोलतात. खूप माहिती इंग्रजीत आम्हाला समजेल अशी सांगतात. आणि कोण म्हणतो शिव्या देतात? शिवाय आम्हाला शपथ घ्यावी लागली की मी सत्य सांगेन, गोड बोलेन, गरिबांना मदत करेन. हा प्रसाद लवकरच इथून जाणार आहे म्हणे. बरं होईल, तुम्ही त्यांच्या जातातून तर सुटाल. नाही नाही, आम्ही नाही त्यांना जाऊ देणार. ते लाडके आहेत आमचे. चला, बराच वेळ वाया गेलाय, आम्हाला आता तर ढूम ठोकावी लागणार आहे. बरं बरं बरं, जा आता. पण पुढच्या रविवारी मात्र घरी अगदी झोपा. पण मग तुम्ही कशाला कडाक्याच्या थंडीत बाहेर पडलात? अशा प्रकारे प्रसाद कमिशनरबद्दल इतर अधिकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्यामुळे सयाजीरावांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा केली आणि तक्रारी खोट्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि तो बोलत असताना मागच्या बाजूनी अंधारातून एक नखशिकांत मिलिटरी ड्रेस घातलेला मनुष्य त्यांच्यापर्यंत आला आणि आदमीने म्हणाला, महाराज आता जायचं का परत? हो 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 हो, चला चला चला. अरे बापरे, काय रे, हे म्हणजे खुद्द सयाजीराव महाराजच होते की? हो रे, हो, नक्कीच सयाजीराव महाराजच होते. चला चल 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 चल.
सयाजीराव महाराजांच्या अनोख्या नगररचनाशास्त्रामुळे बडोदा शहर बागा आणि कारंजी यांचे शहर म्हणून ओळखू जाऊ लागले. एवढी धावपळ, एवढी संकट, गोऱ्या साहेबांचा जागता पहारा आणि जातभाईंचा मत्सर सगळ्यांचा रोष पत्करून मनावर ताण बाळगत सयाजीराव राज्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन कसे सांभाळतात हे मोठं कोडं आहे. सयाजीरावांच्या व्यवस्थापनाचे रहस्य होते समर्पण. त्यांच्या आधीचे बडोदे शहर धुळीचे, घाणेरडे आणि एकदम पिटुकले होते. शांत व सुरक्षित शहर राखणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते. शहराची रचना बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे केली होती. मध्यबिंदूवर मांडवीच्या मनोऱ्यावर चारी बाजूंना वेळ कळण्यासाठी मोठाली घड्याळे होती. महाराजांनी युरोपमध्ये पॅरिस, रोम, लंडन, बर्लिन सारखी सुंदर शहरे पाहिली होती की त्यांना घाणेरड्या, बेशिस्त, अस्ताव्यस्त पसरलेल्या बडोदा शहराचीच लाज वाटली. भारतात पान खाऊन थुंकणाऱ्या, घरातून बाहेर अन्नघाण टाकणाऱ्या, प्रातर्विधी रस्त्यावरच उरकणाऱ्या लोकांच्या सवयींनी पुढे कसा बदल घडणार हा प्रश्न होता. म्हणून त्यांनी नगररचनाकार पॅट्रिक जेड्स यांना बोलावून घेतले. त्यांच्या सूचनांप्रमाणे दोन्ही बाजूला फुटपाथ ठेवले. रस्त्यांचे डांबरी सडकांमध्ये रूपांतरही केलं. खरं तर महाराज हे निसर्गाबरोबर खेडेगावांमध्ये वाढलेले. युरोपमधील बागा व सौंदर्य त्यांनी पाहिले होते. म्हणूनच जर्मन बागायतशास्त्रज्ञ त्यांनी बडोद्यात आणला. सयाजी बागेसारख्या 50हून अधिक बागा त्यांनी निर्माण केल्या. तसेच आजवा तलावातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे 25हून अधिक सुंदर कारंजी बांधली. सयाजीरावांनी बडोदा शहराची ओळख बागांचे आणि कारंजाचे शहर म्हणून जगाला करून दिली. त्यावेळीसुद्धा पावसाच्या पाण्याचे गटार वेगळे आणि इतर गटारे वेगळी असे बांधल्यामुळे कितीही पाऊस पडला तरी पाणी पटकन वाहून जात असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वटवृक्ष लावल्यामुळे हवा कायमच थंड राहत असे. अशा सर्व सोयींनी बडोदे शहराचा चेहरा मोहराच जणू बदलून गेला. कठोर परिश्रम हा त्यांचा धर्म, तर प्रयोगशीलता आणि उद्यमशीलता हे त्यांचे परवलीचे शब्द. बडोदे शहराला पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून भेडसावत होता. सूर्या या छोट्या नदीचा आणि वागडी नावाच्या छोट्या नाल्याचा प्रवाह अडवून त्याचे विशाल सरोवरात रूपांतर करण्याची योजना 1885मध्ये आखण्यात आली आणि या जलाशयाचे काम केवळ 5 वर्षात म्हणजे 1890 सालीच पूर्णही झाले. हे जलाशय मुख्य शहरापासून 12.5 मैल अंतरावर आहे. प्रथम पाणी शुद्ध करण्याचे केंद्र तयार करण्यात आले आणि नंतर पाणी शहरात आणण्याची व्यवस्था प्रचंड नळ्यांच्या मदतीने करण्यात आली. मार्च 1892पासून बडोदेकरांना नळाच्या माध्यमातून पाणी मिळू लागले. थेट घरात येणाऱ्या या जलधारेचे त्या काळात लोकांनी नळगंगा म्हणून कौतुकाने स्वागतच केले. नळाद्वारे शुद्ध पाण्याचे सुख प्राप्त होणारे बडोदे हे शहर भारतातील 3रे शहर ठरले.
तरुण वयातच 1892 साली महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ती योजना अत्यंत साहसाने आणि गांभीर्याने राबवली आणि पूर्ण केली हे विशेष. आजही अफाट पसरलेल्या ह्या बडोदे शहराच्या 3/4 भागात पाणी पुरवठा करण्याचे सामर्थ्य या सयाजी सरोवरामध्ये आहे. आता पाहूया लोहमार्ग. लोहमार्ग म्हणजे अर्थात रेल्वे नेटवर्क बसवणारे महाराजा खंडेराव गायकवाड हे पहिले एतद्देशीय राजे. 3ऱ्या सयाजीराव महाराजांच्या काळात लोहमार्गाचा झपाट्याने विस्तार झाला. महाराजांनी हौशेने परिवाराच्या प्रवासासाठी अद्ययावत सुखसोयीने उपलब्ध असलेले एक खास सलून तयार करून घेतले होते. आजच्या विकसनशील भारतात पॅलेस ऑन द व्हील्सची निर्मिती झाली असली तरी त्या काळात सयाजीरावाने फिरत्या राजप्रसादांची सारख्या भारदस्त सलूनची निर्मिती केली होती. ती जाणीव रोमांचकारक तर आहेतच, पण अगदी हे सलून अगदी आत्तापर्यंत त्याचं जतन करून ठेवलं होतं. पण सयाजीरावाने निर्माण केलेलं सलून 30 सप्टेंबर 2024 रोजी बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या मार्गात आड येत असल्यामुळे उद्ध्वस्त करण्यात आलं. स्थानिक जनतेला, अभ्यासकांना, पुराणवस्तू जतन करणाऱ्यांना याचं अतीव दुःख झालं. अजोड वस्तुसंग्रहालय. युरोपच्या दौऱ्यावर असताना महाराजांच्या मनात अद्वितीय वस्तुसंग्रहालय निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली. मनात विचार प्रवेश होताच काम सुरू करणे हा त्यांचा खाक्या होता. स्वाभाविकच संकल्पित वस्तुसंग्रहालयासाठी भारत आणि युरोपमधल्या अनेक अनोख्या प्रेक्षणीय वस्तू गोळा होऊ लागल्या. परंतु अशा वस्तू आणि संग्रहालयासाठी खास तयार केलेली इमारत आपल्याला सयाजी नगरीतच दिसते. स्थापत्यशास्त्रज्ञाचा त्रिवेणी संगम येथे आढळतो. 27 विभागात जणू समस्त विश्वभरातील संस्कृती बोलकी होऊन काहीतरी अतीत सांगत असल्याचा भास आपणास होतो. सयाजीराव महाराजांनी हे वस्तुसंग्रहालय जनतेसाठी खुले केले. महाराजांनी 1921 साली पिक्चर गॅलरीची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत खजिनाही वापरला. या वस्तुसंग्रहालयात शिल्प, स्थापत्य, चित्र, पोशाख इत्यादींचे 63,000हून अधिक नमुने आहेत. ही देशातील या प्रकारची एकमेव पिक्चर गॅलरी आहे. विख्यात कलाकारांच्या अभिजित कृती, प्राप्त झालेले 500हून अधिक प्रकारचे अलंकार, भारताच्या विविध भागातून प्राप्त झालेले हस्तदंती कोरीव कामाचे, कास्ट कारागिरीचे व धातूचे विविध नमुने असून जैन हिंदू लघुचित्रे, राजस्थानी व मुघल शैलीची चित्रे यांचाही समावेश आहे. काचेवरील कलात्मक चित्र, रंगकाम, लोखंडी अवजारे, किनखांब, ब्रॉकेट इत्यादी त्या युगाचे वैभव आणि भारदस्तपणाची झलक दाखवतात. स्केलेटन गॅलरीत विज्ञान विभागात प्रचंड अशा वेल माशाचा सांगाडा, इजिप्त आणि बॅबिलॉन गॅलरीतील ममी जतन करून ठेवली आहे. मोहनजोदारो, हरप्पा येथील अवशेष, साबरकांठा जिल्ह्याचा रोडा, गुप्तकालीन शिल्पकृती, मध्यमयुगीन जैन मूर्ती, उत्खननात सापडलेली चामर धारिणी मूर्ती, तसेच निरनिराळ्या ठिकाणून आणलेल्या शिवचामुंडा, गणेश, शिवपार्वतीची मूर्ती, विष्णूमूर्ती, नटराजाची मूर्ती पाहण्याची संधी सर्व रसिकांना इथे मिळते. लक्ष्मीविलास पॅलेस बडोद्याच्या महाराजांचे निवासस्थान आणि राजदरबाराचा दिवाणखाना. हा आलिशान राजवाडा बडोद्याचे महाराज 3रे सयाजीराव गायकवाड यांनी 1890 साली बांधला. हा बकिंगहॅम पॅलेसच्या 4 पट मोठा आहे. लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सयाजीराजांनी बनवलेले खाजगी वस्तुसंग्रहालय
तर अद्वितीयच आहे. सयाजीराव महाराजांनी 1937 साली बरोडा क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली. संस्थेने सातत्याने उत्तम खेळाडू तयार केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचा पहिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात गेला. या संघात त्यावेळी लॉबी प्रकरण नसल्यामुळे हेमू अधिकारी, विजय हजारे, गुल मोहम्मद, CS नायडू, आमिर इलाही, जी किशनचंद असे थोडे थोडके नाहीत तर 7 क्रिकेटपटू होते. अगदी अलीकडचे चंदू बोर्डे, जेम घोरपडे, संग्राम सिंह, अंशुमन गायकवाड, रसिक पटेल, किरण मोरे, नयन मोंगिया अशी धुरंधरांची न संपणारी यादीच. असे हे सयाजीराव महाराजांचे क्रीडाप्रेम अतिशय उल्लेखनीय तर होतेच. महाराजा सयाजीरावांनी 1899 साली सयाजी विहार क्लबची स्थापना केली. त्यावेळी क्लबमध्ये केवळ पुरुषच खेळायला येत असत. म्हणून संधी मिळेल तेव्हा महाराज आपल्या भाषणात आरोग्य आणि खिलाडू वृत्ती ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही या विचाराचा पाठपुरावा करीत असत. इतकंच काय, महाराजांनी चिमणाबाई लेडीज क्लबची सुद्धा 1903 मध्ये स्थापना केली होती. महाराजांना स्वतःला घोड्यावरून रपेट मारण्याचा खूप छंद होता. ते रोज 2 तास रपेट मारीत असत. अधूनमधून शिकारही करीत असत. टेनिस खेळणे तर त्यांचा आवडीचा प्रांत. आता पाहूया सयाजीरावांचं संगीत, नृत्य आणि नाटक प्रेम. संगीत म्हणजे जीवनाला माधुरी आणि रमणीयता देणारी वल्लीच. मनाला मेणाहून मऊ किंवा कठीण करण्याची जादू संगीतात असते. दयेचा पाझर फोडण्याचे, आनंदाचे किंवा दुःखाचे अश्रू झिरपायला लावण्याचा तर वीरश्रीचा संचार करण्याचे सामर्थ्य संगीतात असते. मनाची करमणूक होते, पण तेच मनाला संजीवनी मिळतं आहे आणि त्याच्या योगाने आपण अनेक कामे अगदी चांगल्या प्रकाराने करता येतात. मनाला ताजेतवाने करणाऱ्या अनेक साधनांपैकी संगीत एक महत्त्वाचे साधन आहे. कलेला उत्तेजन द्यावं आणि प्रजेला संगीताची गोडी लागावी म्हणून राज्यात शाळा काढून कलेचा प्रसार करण्याची व्यवस्था त्यांनी केली. ते वाचावीर नव्हते तर कृतीवीर होते. गवई, सतारवादक, पखवाजी, तबलजी तसेच कव्वाली आणि ठुमरी गायक, हिंदुस्तान व तंजावरमधील नर्तिका असे 48 कलावंत त्यांनी जोपासले. बडोद्याच्या हिंदुस्थानी संगीताचा वाद्यवृंद साऱ्या भारतभर प्रसिद्ध होता. त्यामध्ये सारंगी, जलतरंग, सुंद्री, सनई, दिलरुबा, सतार, हार्मोनियम, ऑयोलिन, तबला आणि तानपुरा अशी अनेक वाद्य असत. तर आता ऐकूया एक तानपुऱ्यावरील झलक.
खेया मरिना दारीच्या तुळशीवरून आलेल्या झुळकीने तुळशी मंदिराचा निसटलेला सुगंध आणावा असे घराबाहेरचे गाणे हिराबाई बडोदेकरांनी मोठ्या शालीनतेने स्वयंपाकघरात आणले अशी हिराबाईंची थोरवी पु ल देशपांडेने यांनी वर्णिली आहे. त्यांना संगीतप्रेमी सयाजीरावांनी खूपच मदत केली होती. अशा गानसम्राज्ञी हिराबाईंचे एक पद ऐकूया. हा पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया माता कुंती अदुतनया माता कुंती अदुतनया माता कुंती अदुतनया धर्म भीम बांधव जया धर्म भीम बांधव जया धर्म भीम बांधव जया धर्म भीम बांधव जया नामे विजय जो हा पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया माता माता कुंती अदुतनया पांडुनृपती जनक जया अरे पियले या शरीरा अरे पियले या शरीरा अरे पियले या शरीरा तया लोक धनुर्धरा तया लोक धनुर्धरा तया लोक धनुर्धरा न फिरे जरी चराचरा न फिरे जरी चराचरा न फिरे जरी चराचरा हा हा न फिरे जरी चराचरा न फिरे जरी चराचरा कंठ चिरियला हा पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया माता कुंती अदुतनया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया हा हा पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया हा हा पांडुनृपती
जनक जया पांडुनृपती जनक जया माता कुंती यदुतनया धर्म भीम बांधव जया धर्म भीम बांधव जया नामे विजय जो पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया अखिल भारतीय संगीत सभा आपले मित्र भातखंडे यांना साऱ्या भारतभर दुर्मिळ रागांच्या चिजा ठिकठिकाणी जाऊन गोळा करायला लागू नयेत म्हणून 20 ते 25 मार्च 1916मध्ये महाराजांनी दरबार हॉलमध्ये अखिल भारतीय संगीत सभा भरवली. सयाजीरावांच्या काम करण्याच्या या विशिष्ट शैलीचा स्पर्श या सभेला लाभला आहे. आता या संगीत सभाच का सामान्य माणसाच्या कानावर नेहमीच चांगलं संगीत पडत गेलं पाहिजे. जर तो तानसेन नसेल नाही तर निदान कानसेन तरी होईल असं महाराजांना वाटायचं. त्या काळी सामान्य माणसाला संगीत ऐकावयास मिळत नसे, कारण आकाशवाणी किंवा दूरदर्शन नव्हतंच. म्हणून महाराजांनी पर्वताला महमदाजवळ नेण्याचं ठरवलं. दर सोमवारी सायंकाळी 2 तास जुबिली बागेमध्ये तर दर मंगळवारी सूर्यनारायण बागेमध्ये संगीताचे नियमितपणे कार्यक्रम सुरू केले. संगीत हे एक शास्त्र आहे आणि ते शास्त्रीय पद्धतीनेच शिकवले गेले पाहिजे. म्हणून त्यांनी संगीत महाविद्यालयही सुरू केले. तर आता ऐकूया ठुमरीची राणी जिला म्हणत असत त्या गायिका गिरिजा देवी यांची एक ठुमरी. रस के भरे तोरे नैन सावरिया रस के भरे तोरे नैन सावरिया सावरिया रस के भरे तोरे नैन सावरिया रस के भरे तोरे नैन आजा सावरिया आजा सावरिया तो है गरवा लगालो तो है गरवा लगालो रस के भरे तोरे नैन सावरिया
रस के भरे तोरे नैन। तरपत हूँ दिन रैन सावरिया, तरपत हूँ दिन रैन। बिन देखे नहीं चैन, बिन देखे नहीं चैन। नाही परत, नाही परत, नाही परत मन का चैन। नाही परत मन का चैन। रस के भरे तोरे नैन। सावरिया, 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 रस के भरे तोरे नैन। सावरिया, रस के भरे तोरे नैन। सावरिया, रस के भरे तोरे नैन। रस के भरे तोरे नैन सावरिया, रस के भरे तोरे नैन सावरिया। रस के भरे तोरे, रस के भरे तोरे, रस के भरे तोरे नैन सावरिया। रस के भरे तोरे नैन। सयाजीरावांना नृत्यातही अतिशय रस होता. दरबारची सुरुवात पहिल्यांदा तंजावरी आणि नंतर हिंदुस्थानी नृत्यांनी होत असे. भरतनाट्यम, मणिपुरी, मोहिनीअट्टम सारख्या नृत्य प्रकारांना त्याने राजाश्रय दिला. नृत्य शिक्षणास राजाश्रय दिल्यामुळे खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची पाठ थोपटली. तर आता पाहूया एक नृत्य. गणपतिं भजेऽहं, वातापि 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 गणपतिं भजेऽहं. वाराणस्यं वरप्रदं श्री वाराणस्यं वरप्रदं श्री वाराणस्यं वरप्रदं श्री वातापि गणपतिं भजेऽहं, वाराणस्यं वरप्रदं श्री वातापि गणपतिं सयाजीराव महाराज आणि दुसऱ्या चिमणाबाईंना
नाट्यसंगीत खूपच प्रिय होते. प्रत्येक नाटक कंपनी बडोद्यास नाटक करण्यास उत्सुक असे, कारण राजमहालामध्ये शाही आमंत्रण आणि नंतर घसघशीत बिदागी. तर आता आचार्य यात्रे यांच्या संगीत पाणीग्रहण नाटकातील एक पद ऐकूया. आ आ आ आ उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. मम हृदयी दरिया, मम हृदयी दरिया, उसळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. आ आ आ आ आ आ. दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा. आ आ आ दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा, दाही दिशा, दाही दिशा कशा खुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या. आ वनी वनी कुमुदिनी फुलल्या, नववधू अधीर मनी जाहल्या, नववधू अधीर मनी जाहल्या, नववधू अधीर मनी जाहल्या, नववधू अधीर मनी जाहल्या. प्रणय रस हा चहूकडे वितळला स्वर्गीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. मम हृदयी दरिया, मम हृदयी दरिया, उसळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, चंद्र पुनवेचा, चंद्र पुनवेचा. अशा तऱ्हेने सयाजीराव गायकवाड यांनी त्या काळात बहुजनांच्या कल्याणासाठी 89 लाख म्हणजे आजच्या बाजारभावाच्या मूल्यानुसार 2,90,000 कोटी, कोटीमध्ये तर हे आकडे 2,90,000 कोटी रुपये खर्च केली. बँक ऑफ बडोदाची स्थापना. बँक ऑफ बडोदा ही भारतातील एक राष्ट्रीयकृत बँक आहे. 20 जुलै 1908 रोजी या बँकेची स्थापना तिसरे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी इतर मान्यवरांच्या मदतीने केली. या बँकेचे मुख्यालय बडोदा गुजरात येथे असून आज जगभरात
या बँकेच्या 9,693च्या वर शाखा आहेत. ही बँक सेकंड लार्जेस्ट बँक इन इंडिया म्हणून ओळखली जाते. त्यावेळी बडोदा संस्थानात शेती हा एकच मुख्य व्यवसाय होता. 64% प्रजा शेतीवर अवलंबून होती. दुष्काळ आणि आवर्षण यामुळे शेतीची फार अपरिमित अशी हानी झाली होती आणि राज्याचा खजिना रिता झाला होता. राज्यात बाबाशाही नावाचे एक स्वतंत्र नाणेही चलनात होते त्यावेळेस, परंतु दुष्काळामध्ये चलनाच्या विनिमय मूल्यात घट आली असल्याकारणाने या परिस्थितीत वर्षानुवर्ष सुधारणाही होत नव्हती आणि परिणामी ब्रिटिश चलन स्वीकारण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नव्हता. त्यामुळे सयाजीराव महाराजांनी दूरदृष्टी वापरून 20 जुलै 1908 रोजी बँक ऑफ बडोदाची सुरुवात केली. बँकेचे पहिले युरोपियन व्यवस्थापक C.E. रँडले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची विजयी दौड सुरू झाली आणि ही गोडदौड आजही कायम आहे. आता आपण पाहूया सयाजीरावांचे वेगळेपण. सयाजीरावांना अवतारी पुरुष म्हणावे अशी या राज्याची योग्यता होती. 1863 ते 1939 म्हणजे पुरी 76 वर्षे आणि 52 दिवस ही एवढीच त्यांची जीवनयात्रा. लहानशा आणि मागासलेल्या कवठाणे या खेडेगावापासून ते युरोपातील कोणत्याही राजधानीला टक्कर देऊ शकेल अशा नितांत सुंदर, रमणीय आणि आधुनिक बडोदा शहरापर्यंत या 2 बिंदूंमध्ये सदैव हेंकाळत राहणारी अत्यंत कठीण, असुरक्षित पण जबाबदारीची गुंतागुंतीची जीवनयात्रा. त्यांच्याबरोबरचे अनेक संस्थानिक काळाच्या उदरामध्ये गेले. या सर्वांच्या जीवनयात्रेमध्ये ही यात्रा मात्र अपवाद ठरली. ती म्हणजे बडोदाच्या 3ऱ्या सयाजीरावांची. त्यांनी आपल्या प्रजेला भरभरून प्रेम दिले. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगीचे हीन अतिपतित, जगीचे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे. समस्ता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. प्रजेने चांगले लोक पाहावेत, ऐकावेत आणि त्यांनाही त्यापासून स्फूर्ती मिळेल अशी त्यांची धारणा होती. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, अहिताग्नी राजवाडे, पांगारकर, शंकराचार्य, ॲनी बेझंट, मार्क ट्वेन, रुडियार्ड कपलिंग अशा अनेक थोर लोकांना त्यांनी व्याख्यानासाठी आपले स्वतःचे पाहुणे म्हणून बडोदे येथे बोलावले. लहानपणी कवठाणे येथील छोट्याशा गावात त्यांनी एकदम खुजी माणसं पाहिली होती. त्यांचे लहानसे संसार, लहान आकांक्षा, लहान ध्येय. पण बडोद्यामध्ये आल्यावर त्यांना आभाळाएवढी उंच माणसे दिसू लागली. त्यांनी स्वतःसाठी तर काही मागितलं नाही, सगळी खटपट केली ते बडोद्याच्या प्रजेसाठी. आणि म्हणूनच सयाजीराव गायकवाड यांच्यासारखा शिक्षणाचा ध्यास असलेला दुसरा संस्थानिक दाखवणे खरोखरच खूप अवघड आहे. बडोद्यासाठी त्यांची कार्यकीर्त
म्हणजे एक सुवर्णकाळच. महाराजांच्या निकट वर्तुळात आलेल्या काही श्रेष्ठ व्यक्तींमध्ये महर्षी अरविंद घोष, बालगंधर्व चि.वी. जोशी, मोतीभाई अमीन, रियासतकार सरदेसाई, उस्ताद फैयाज खान, राजा रविवर्मा, धर्मानंद कोसंबी अशा अनेक व्यक्ती आहेत. महाराजांचे ब्रीदवाक्यच होते, गुणा पूजस्थानम न च लिंगम न च वयः. त्यामुळे ते नेहमीच गुणांची कदर करत होते. त्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे महर्षी अरविंद घोष. 20व्या शतकात क्रांतीची ज्योत उजळून संपूर्ण देशात क्रांतीचा भडका उडवणाऱ्या महर्षी अरविंद यांनी त्यांच्या शुभकार्याचा आरंभ बडोद्यातच केला होता. तिथेच महाकाव्य लिहिले, लघुकाव्य, सॉनेट, शृंगार रसप्रधान काव्य यांची त्यांनी निर्मितीही केली. महाराजांच्या हिरापारखी नजरेने तरुण अरविंद यांच्या नजरेतला तेजाचा सुप्तपुंज सहज टिपला आणि त्यांनी अरविंद घोष यांना बडोदे येथे निमंत्रित केले. पुढे अरविंद घोष यांनी पॉंडेचेरीस विश्वबंधुत्वाच्या भावनेचा पुरस्कार करणाऱ्या आश्रमाची स्थापना केली आणि या क्षेत्रात त्यांनी पुढे गरुड झेपही घेतली. आता दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे राजा रविवर्मा. सयाजीराव महाराजांच्या 1857च्या युरोपच्या पहिल्या सफरीने त्यांच्यामध्ये अचानक बदल घडला. त्यांच्यामधील साहित्य, संगीत, शिल्प आणि चित्रकला यांचे सुप्त प्रेम एकदम उफाळून आले. कारण त्या सफरीमध्ये पौरात्य डोळ्यांनी त्यांनी पाहिलेले पाश्चिमात्य कलाविश्व, रोमवरील चर्चमध्ये महाराजांनी बायबलमधील ग्रंथातील प्रसंगांवर आधारित मायकेल एंजेलोसारख्या चित्रकारांची भिंतभर आणि छतावरची मोठमोठी चित्रे पाहिली. तेव्हापासून आपल्याकडे आपल्या संस्कृतीला साजेशी अशी मोठी मोठी चित्रे असावीत असं त्यांना वाटू लागलं. म्हणून त्रावणकोरच्या राजघराण्यातील चित्रकार राजा रविवर्मा याची त्यांनी नेमणूक केली. भारतीय परंपरागत हिंदू महाकाव्य आणि पौराणिक कथा या विषयांवर त्यांनी काढलेली चित्र आजही प्रमाण मानली जातात. रामाचा विवाह प्रसंग, मत्स्यगंधा, मेनका विश्वामित्र, द्रौपदी वस्त्रहरण, नल दमयंती, सरस्वती, लक्ष्मी अशासारखे त्यांचे अनेक अप्रतिम चित्रे आजही तितकीच ताजी वाटतात. भारतात तोवर भारतीय चित्रे द्विमिती असत. रविवर्मा यांनी पाश्चात्य पद्धतीची जोड दिली आणि त्रिमिती रूप प्रदान केली. तर आता ऐकूया त्यातल्या नल दमयंती आख्यानातील काही पंक्ती. सर्वप्रथम मी आपलं लक्ष वेधू इच्छिते की इथे हंस नळराजाचा दूत बनून दमयंतीला काही सांगतोय. हे राजा रविवर्मा यांचं अतिशय प्रसिद्ध चित्र इथे, आणि त्याच्यात दमयंतीचं सौंदर्य कसं काय आहे त्याचं वर्णन वामन पंडितांनी ह्या काही पंक्तीत केलेलं आहे. राया तिचे मुख सुधा करया द्वयाला, नाहीच वेगळी कहे गमते मनाला. म्हणजे ते म्हणतात की तिचं मुखचंद्र आणि सुधाकर म्हणजे चंद्र ह्याच्यात मला काही वेगळं वाटतच नाही आहे.
संपूर्ण नित्य असता नसता कलंकी, हा चंद्र हे मुख असे मग कोण शंकी. तरी पण ते वामन पंडित म्हणतात की चंद्र जर पूर्ण चंद्र असता आणि जर त्याच्यावर डाग नसता तर आम्हाला शंका ह्याचा म्हणजे शंकित आम्ही झालो असतो. याचा अर्थ दमयंती चंद्रापेक्षाही जास्ती सुंदर आहे असं या पंक्तीत म्हणतात. पुढची ऐकूया पंक्ती. चाफे कळी परिसही सरलत्व नाकी. नाक कसं आहे? अगदी सरळ आहे चाफे कळीसारखं. जीचा धरी अधर विद्रुम भावना की. विद्रुम भावना म्हणजे पोवळ्यासारखा लाल रंग आहे तिच्या ओठांचा. भासे मनात मजबिंब फळभ्रमाने की सत्यचंचु पुट ओढविले शुकाने. अतिशय छान कल्पना आहे की बिंबफळच आहे म्हणजे तोंडलं लाल असं वाटून शुक म्हणजे पोपट जणू आपली चोच पुढे करतोय की ते बिंबफळं खायला, एवढे तिचे ओष्ठ अधर आहेत. आणि त्याच्या पुढची ओळ ऐकूया, पुढच्या पंक्ती ऐकूया. धाता करीच करिता मृदुहेन होती, या कारणास्तव मनोमय मूस होती. तेथे भरोनी पहिला रसपूर्ण केली, ओती वहेन घटिता कृती बोली झेली. आपण असं म्हणतो की ब्रह्मा हा सगळ्यांचा कर्ता आहे आणि तो एका मुशीत घडवलं किंवा एका मुशीत घडवलं नाही. पण दमयंतीचं सौंदर्य एवढं नाजूक होतं की त्याला मूस वापरावी असं वाटलं नाही. स्वतःच्या हाताने त्याने तिचं मृदू कोमल सौंदर्य घडवलं. आणि पुढची ओळ बघा की तेथे भरोनी पहिला रसपूर्ण केली. त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे, आता एवढं डिटेल इथे नाही आहे, पण त्याच्यात त्यांनी आणखी शृंगार रस घातला आणि तिचं सौंदर्य अधिकच खुलवलं. अशी ही दमयंती, तिचं सौंदर्य आपण इकडे पाहू शकता. धन्यवाद. तिसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांच्याशी त्यांचे अगदी जवळचे संबंध होते. 1905 लोकमान्य टिळकांनी केसरीचे कार्यालय आणि निवासस्थान म्हणून श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून नारायण पेठेतील केसरी वाडा घेतला. पूर्वीचा जो गायकवाड वाडा होता पुण्यात आज दोन्ही नावांनी प्रसिद्ध आहे, गायकवाड वाडा किंवा केसरी वाडा. सयाजीराव गायकवाड यांच्या भाषणातील विविध पैलू पाहू. काळाच्या पुढे दृष्टी असलेले आणि महापर्वता एवढे सर्वच क्षेत्रात काम केलेल्या या स्वातंत्र्यप्रेमी राजाने बडोद्यात कोणतेही क्षेत्र मागे ठेवले नाही की ज्यात त्यांचा कर्तृत्वाचा ठसा उमटला नाही. त्यांनी आयुष्यभरात केलेली भाषणं ज्यात मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत ती खंड स्वरूपात उपलब्ध आहेत. सयाजीरावांची भाषणे म्हणजे त्यांच्या चौफेर अभ्यासाची, विद्वत्तेची, व्यासंगाची अक्षरलेणी आहेत. आशयसूत्रापासून आधी, मध्य आणि अंत हा प्रमाणबद्ध आराखडा असतो. भाषणाचा आशय, अर्थ, भावना, सूर आणि प्रयोजन या घटकांचा आंतरिक तोल सांभाळल्यामुळे त्याची भाषणे त्यांची कधीही पसरट, पाळणारी, उथळ वा पांडित्यप्रचूर वा आक्रमक अशी होत नसत. श्रोत्यांवरती प्रभाव पाडणारी, चेतनादायी असत. आपल्या भाषणातून काहीतरी महत्त्वाचा मूल्यविचार द्यावा यावर त्यांचा कटाक्ष असे. आंतरराष्ट्रीय संचार आणि मधुमक्षिका वृत्ती, तौलनिकतेचा अध्ययनशीलतेचा स्वभावधर्म असल्यामुळे भारतीय आणि पाश्चिमात्य संदर्भांची तुलना ते नेहमीच करत असत. सामान्यांना समजेल अशा भाषेत निरूपण करण्याची त्यांची हातोटी होती. तर वैचारिक स्पष्टता ही एक अजून त्यांची खासियतच. 1933 सालच्या जून महिन्यात इंग्रज सरकारला एक मोठा धक्काच बसला आणि त्याला कारणही तसेच होते. शिकागो सर्वधर्म विश्वसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराजा सयाजीरावांना आमंत्रण होते आणि ही संधी सयाजीराव काही नक्कीच सोडणार नव्हते. तब्बल 40 वर्षांनंतर शिकागो येथे डेलावर्ड प्लेसमधील मोठ्या चर्चमध्ये ही सर्वधर्म परिषद भरली होती. सयाजीराव प्रमुख
पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून माजी अमेरिकन अध्यक्ष हर्बर्ट क्लार्क हुअर्ड असा दुर्मिळ योग होता. शिकागो स्टेशनवर 27 ऑगस्ट रोजी महाराजांचे अतिशय मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले आणि त्यांना मानवंदनाही देण्यात आली. युरोप आणि अमेरिकेतील राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील हजारो स्त्री पुरुष तेव्हा उपस्थित होते. अधिवेशनापूर्वी महाराजांना अमेरिकेतील लोकांसाठी आकाशवाणीवरून एक संदेश देण्याची विनंती करण्यात आली होती आणि महाराजांनी त्याप्रमाणे एक छोटं पण मार्मिक भाषण अमेरिकी आकाशवाणीवरूनही केलं होतं. इंग्रज अधिकाऱ्यांची एकाच वेळी राग, आश्चर्य आणि कौतुक अशी संमिश्र भावना झाली होती. पण महाराजा सयाजीरावांची लोकप्रियता काही ते थोपवू शकत नव्हते. शेवटच्या दिवशी संयुक्त अधिवेशन सयाजीराव यांच्या अध्यक्षतेखाली मॉरिसन हॉटेलमध्ये भरण्यात आलं होतं. याप्रसंगी विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि प्रेक्षक मिळून 26,000 स्त्री पुरुष उपस्थित होते. महाराजांनी सभागृहामध्ये प्रवेश करताच हा प्रचंड जनसमुदाय उत्स्फूर्तपणे उभा राहिला आणि हिंदू पद्धतीप्रमाणे हात जोडून सयाजीरावांना नमस्कार करून महाराजांचे पुढील शब्दामध्ये त्यांनी स्वागत केले. शब्द होते, गरिबांच्या कल्याणाकरिता झटणाऱ्या राजा, तुला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. आपल्यामधील परमात्म्य स्वरूपाला आम्ही आमचे हात जोडून आणि मस्तक टेकून प्रणाम करतो, असे हे गौरवोद्गार होते. शिकागो सर्वधर्म विश्वसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा काही भाग आता आपण ऐकणार आहोत. या देशामध्ये आल्यामुळे मला फार आनंद होतोय. या शहरामध्ये 1893मध्ये सर्व धर्म परिषद भरली होती. आमच्या देशामधले एक थोर संन्यासी, देशभक्त स्वामी विवेकानंद या परिषदेला हजर होते. त्यावेळी त्यांनी मानवता धर्माचा नवा संदेश दिला होता. त्यामुळे पाश्चात्य लोकांना इतर धर्मांचा अभ्यास करण्याची स्फूर्ती मिळाली. पहिली सर्व धर्म परिषद माझ्या देशामध्ये ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 200 वर्ष आधी सम्राट अशोक यांनी भरवली होती. 17व्या शतकामध्ये अकबर बादशहाने अशीच सर्व धर्म परिषद भरवली होती. अशा प्रकारे आशिया खंडामध्ये सर्व धर्म एकमेकांचा सहानुभूतीने अभ्यास करीत होते. मी स्वतः धर्माने हिंदू आहे आणि हिंदू धर्म सर्व धर्मांमध्ये सहिष्णू असा धर्म आहे. खरं तर पूर्व आणि पश्चिमेमधल्या देशांनी एकमेकांची माहिती करून घेतली पाहिजे, कारण याच मार्गाने जगामध्ये शांतता निर्माण होणार आहे आणि नांदणार आहे. आज आपण माझा सन्मान केलात. माझी अशी समजूत आहे की त्यामुळे आपण एक प्रकारे माझ्या मातृभूमीचा, सर्व धर्मांची जननी असलेल्या भारत मातेचा सन्मानच केला आहे. मी आज हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी येथे आलेलो नाही. मी इथे शांतीदूत म्हणून आलेलो आहे. आज आपण सगळेजण एका गोंधळलेल्या युगातून जात आहोत. भौतिकशास्त्रांनी जगाचं एकीकरण केलं असलं तरी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या त्याचे शतशः तुकडे तुकडे केलेले आहेत. जगाचं आत्मिक आणि सांस्कृतिक ऐक्य साधण्याचं कार्य धर्माने साधता येईल किंवा नाही हे आपल्याला पाहायचं आहे. समाज सुधारणेच्या दृष्टीने
कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. आपण सर्वजण समाजाचे समान घटक आहोत. पण ही मूळ कल्पनाच सर्व धर्मांमध्ये सध्या विसरली गेली आहे आणि म्हणूनच तिचं पुनरुज्जीवन करून सर्व धर्मांना त्यांचं साधं आणि निर्मळ स्वरूप पुन्हा प्राप्त करून दिलं पाहिजे. तसं करण्यासाठी इतर धर्मांचं तुलनात्मक ज्ञान फार उपयुक्त आहे आणि ते ज्ञान होण्यासाठी यासारख्या परिषदा हे उत्तम साधन होय. तेव्हा आपण आपल्या सर्वांचे शत्रू असलेले अज्ञान आणि स्वार्थ या दोन्हीचा प्रतिकार करण्यासाठी उद्युक्त होऊया. जगात धर्म अनेक असले तरी धर्मतत्व एकच आहे आणि आपण सर्वजण त्या एकाच सृष्टिकर्त्या परमेश्वराचे सेवक आहोत. म्हणूनच आपण एकमेकांचे बंधू होऊया. त्या परमेश्वराचा सदैव जय जयकार असो. सयाजीरावांच्या प्रभावी शब्दांनी श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यांचे भाषण संपल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. जागतिक सर्वधर्म परिषदेचे अध्यक्षपद हा सयाजीरावांच्या शिरपेचातील मानाचा तुरा. जागतिक शांतता आणि मानवता धर्म यावर त्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये केलेले भाषण हे आपणा सर्वांना अभिमानास्पदच आहे. सयाजीराव मानसिक आणि वैचारिकदृष्ट्या समतावादी होते. म्हणूनच राज्यकारभार हाती येताच सयाजीरावाने अस्पृश्य आदिवासी प्रजेच्या शिक्षणाचा महत्त्वाचा हुकूम काढला. गुराख्याच्याच मुलाने परिस्थितीची झुंज देऊन सामाजिक कार्याचे ब्रीद उचलले होते. बालविवाहबंदी, घटस्फोट कायदा, दत्तक घेण्याविषयीचा कायदा, मुलींना वडिलांच्या मिळकतीतील संपत्तीवर हक्क कायदा, बालसंरक्षक कायदा, 16 वर्षाखालील मुलांना व्यसनबंदी, 12 वर्षाखालील मुलांना गिरणीत किंवा कारखान्यात नोकरीला न ठेवणं, ज्ञाती त्रासनिवारक कायदा, पौराहित्याचा कायदा, जैन धर्मियांचा दीक्षा कायदा, मुस्लिमांसाठी वक्फ कायदा, हे असे अनेक कायदे सयाजीरावांनी त्यावेळी केले होते. पडदा पद्धती मोडून काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सयाजीराव यांनी भारताचे महान घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले होते. तसंच 1910 साली सयाजीरावांनी बडोद्याचा जुबिली बागेत जपानहून आणलेला बुद्धाचा पुतळा बसविला आहे. त्यांना 1904 राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1904 सयाजीरावांना एकमेव आदर्श राजा असा किताब बहाल केला. म्हणजेच सयाजीराव म्हणजेच एक मुत्सद्दी, सुजाण, कर्तव्यनिष्ठ, कलाप्रेमी, प्रजाहितदक्ष, प्रजापालक आणि युगदृष्ट राजा. आता बडोद्याच्या संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा विस्तृत आढावा घेण्याचा हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. 25 खंडांचा हा प्रकल्प असून 12 खंडांची निर्मिती पूर्ण झाली आहे आणि त्या खंडाचे बडोदा येथेच 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन करण्यात आले. ही सुद्धा कौतुकाचीच बाब आहे. आता ऐकूया त्यांच्या संगीत प्रेमाने आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करतो आहोत. मालकंस.
धन्यवाद. एक गोष्ट नमूद करायची आहे, आपण जो तानपुऱ्यावरती गायन ऐकलं ते बागेश्रीताईंचं होतं आणि बागेश्री ताईंचा तसंच बागेश्रीताईंनी काढलेलं हे राजा रविवर्माच्या चित्रावरून चित्र आहे ते. आणि बागेश्रीताईंना मी विनंती करते की अनिल गोखलेंनी इतक्या सुंदर स्लाईड्स बनवलेल्या आहेत, कारण आम्ही जेव्हा सयाजीराव गायकवाड करणार होतो तेव्हा ॲक्च्युली लक्ष्मी विलास त्या पॅलेसमध्ये जाऊन करणार होतो प्रत्येकाचं करून, पण तिकडे काहीतरी रिनोव्हेशन चालू होतं म्हणून त्याला परमिशन मिळालेली नव्हती. पण त्याच्यानंतरसुद्धा अनिलांनी पूर्ण पद्धतीने त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित प्रत्येक विषयाला अनुसरून त्यांनी जे काही हे केलं त्याबद्दल आपण त्यांचा फळफरडी देऊन सत्कार करूया. या एक बरं मी फक्त एक वाक्य बोलतो याच्यावरती की ॲक्च्युली मी एशिया पॉवर म्हणून कंपनीमध्ये आहे. आमची बरोडा ब्रांच जी आहे तर त्यातल्या एका गृहस्थांनी केलं आहे, एका गृहस्थांनी आम्हाला बरीच त्यातली चित्रं पाठवलेली आहेत. त्या चित्रांचं संगणकीकरण आणि त्याचं इंटिग्रेशन आम्ही करून हे प्रेझेंटेशन केलेलं आहे. अतिशय मेहनत घेऊन आणि अभ्यासपूर्वक नेहमीप्रमाणेच वासंतीताईंचं खरंच अभिनंदन करण्यासारखं आहे. आणि अनिलदादांची त्यांना एवढी मेहनत एवढी मदत असते प्रत्येक वेळेला, दोघांचंही अभिनंदन. आणि दिलासाच्या सगळ्या सभासदांनी एवढा इंटरेस्ट घेऊन हा कार्यक्रम बघितला आणि बसवला. आणि मुख्य अभिनंदन करायचं ते म्हणजे आजच्या गायिकेंचं. आणि अर्थातच आज विद्याताई, वैशाली आणि प्रतिभा नेहमीच कार्यक्रमामध्ये भाग घेऊन तो यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. कारण संगीताची आवड बऱ्याच दिलासाच्या सभासदांना संगीताची अतिशय आवड आम्हाला दिसून येते. प्रत्येक कार्यक्रम असाच यशस्वी होतो संगीतामुळे असं मला वाटतं. अर्थातच वाचनाकडे सुद्धा लक्ष असतंच आणि खूप आपल्याला कळतं, माहिती खूप मिळते. एवढं आपण या वाचनात एवढं येत नव्हतं. खरं म्हणजे माझं सासर बडोद्याचं आहे, पण बडोद्याबद्दल मलासुद्धा एवढी माहिती कधी नव्हती. ती आज पुष्कळशी माहिती मिळाली. सगळ्यांचं अभिनंदन. मुख्य म्हणजे मीरा, आणखीन मानसी, अर्थातच मानसी आमचीच आहे. आणि मानसीचा पण अगदी सुयोग्य असा तिचा डान्स झालेला आहे. बरोबर चपखल बसावं ना काहीतरी याच्यामध्ये, तसा आजचा अगदी उचित झालेला आहे. आणि असं सहाय्य मानसीने प्रत्येक प्रोग्रामला करावं अशी मी तिला विनंती करते. अर्थात हो दिलं नाही, पण खूप क्रेडिटेबल आहे एवढ्या थोड्या वेळात. आणि मला ना खरं सांगू का, मला भीती वाटत होती. ती डान्स करत होती तेव्हा मी म्हटलं एवढ्या छोट्या जागा कमी होती आज तिला डान्स करायला. पण आजचे सहभागी सगळे कलाकार, प्रधान, गिरसप्पा साहेब आणि कुठे गेले ते दुसरे कुठे गेले, नामजोशी सतीश नामजोशी यांची पण आज खूप मदत झाली. दिलासामध्ये स्त्रिया खूप आहेत पण पुरुषांची उपस्थिती कमी असते. पण आम्ही अगदी आवाहन करते की तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे पण सांगा की आता जसं जसं वय वाढत जातं आहे तसं प्रत्येकाने हे सगळे अनुभव घेणं, ऐकतं तुमच्याकडे चालून आलेलं असतं, हे सगळं नॉलेज मिळतं आहे आपल्याला ह्याच्यापासून. तर त्याचा आस्वाद घ्यायला जरा सगळ्यांना समजावून सांगा आणि यायला लावा असं मला वाटतं. एनिवे, रश्मिताई, वासंती आणि आशा, तुमचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. असेच कार्यक्रम नेहमी आम्हाला ऐकायला मिळत हीच इच्छा. आणि कॉफी पान सगळ्यांच्यासाठी आहे तर घेऊन ह्या सुरेख अगदी अशा
संध्याकाळची सांगता होती आपण. एकच उल्लेख करायचा आहे मला, स्टेजवरची ही जी सजावट आणि व्यवस्थापन जे केलेलं आहे ते आमच्या 3 अतिशय उत्साही व्हॉलेंटियर्स आहेत. त्या तिघीही हेल्पलाईनमध्ये पण आहेत, स्मिता बोरकर, वंदना केळकर आणि सीमा केळकर. या तिघींनी खूप मेहनत घेऊन आज सकाळी येऊन वेळ देऊन हे काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही खूप खूप अभिनंदन. आणि नेहमीप्रमाणे आपण कॉफी पानाचा आस्वाद जरूर घ्यावा ही विनंती. मला एक निवेदन करायचं आहे की पुढचा कार्यक्रम गोखले सभागृहात आहे, त्यानंतरचा रंजक कोड्यांचा तिकडे आहे. तर रंजक कोडी म्हणजे काय की खूप कठीण नसतील कोडी, अगदी लहान मुलांसारखी कोडी आहेत, पण त्यातसुद्धा चुरस असणार आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी भाग घ्यावा आणि सगळ्यांनी यावं असं मला वाटतं. तर पुढच्या कार्यक्रमात कदाचित अनाऊन्समेंट ही होणार नाही किंवा जस्ट झाली तर एक दोन वाक्य बोलली जातील. पण येताना मात्र एक वही म्हणजे पेन आणि हे घेऊन या, कागद घेऊन या. आणि तुम्हाला खोडरबर नाही, खोडरबर असेल तर आऊट. म्हणजे गणितावरची आहे, जनरल नॉलेजवरची आहे, सगळं ओव्हरऑल आहे, त्याच्यामुळे जरा गंमत आहे, दुसरं काही नाही.